तिथं जे आपलं एंडिंगचं टोक आहे, पूर्ण शेवटचं टोक खालचं, ते आपलं सर्व कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे प्रॉपर असाच मॅप हा बघा टोटल या टोकाच्या हिशोबाने असाच. आणि ही आपली बॅग, ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. सूर्य बघा एकदम मस्त समोर आला, एकदम डोळ्यावर येतोय बघा. तर आहे ना, गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली. तर कसं आहे, आता सिरीज चालू झाली. आजची 4 तारीख, उद्या आहे 5 तारीख. तर उद्या फायनली आपण निघणार आहोत. इथून आपण जाणार कर्नाटक. उद्याच सांगतोय, कर्नाटक MP मध्ये आपण जाणार आहोत. आता बघूया तेवढं तर डिस्टन्स आहे उद्यासाठी. किती कव्हर होईल ते माहिती, पण जाणार आहोत. बघा आपला आधीचा टायर, हा आत्ताचा चेंज केला तो. तर कसं आहे, आज पूर्ण मला थंबनेल पण आयल्यात आली असेल, पूर्ण प्रिपरेशन करणार आहोत. सगळ्या गोष्टींची प्रिपेअर, म्हणजे काय काय नाही काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय. वस्तू आहेत ना खूप साऱ्या आणल्यात, खूप सारे आणलेले आहेत. तर त्या अर्ध्या खणात आहेत, अर्ध्या बाहेर आहेत, अर्धे कपडे इकडे आहेत तिकडे आहेत. त्याचा सगळा शॉर्ट आउट करून एका जागी ठेवायचा आहे. सगळा प्रॉपर व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवतो. आणि मग प्रॉपर रात्री संध्याकाळी आहे ना बॅगमध्ये भरायचं आहे. उद्या आमचा आहे ना 3 ते 4 वाजेपर्यंत निघण्याचा प्लॅन आहे. कारण तेवढं लवकर निघू ना, एवढं अंतर जास्त कव्हर होईल. कारण जेवढं ऊन वरती यायच्या आधी अंतर कव्हर होईल तेवढं बरं होईल. कारण एकदा वरती ऊन आलं ना की एवढी हिट लागणार आहे ना उद्या बेकार. कारण आता भरपूर हिट चालू झाली. त्याच्यामुळे प्लॅन असा असणार आहे की लवकरात लवकर निघूया 3 ते 4 वाजेपर्यंत. आणि लवकरात लवकर जाऊया, कारण अंतर बरंच दाखवीन ते उद्याला. तर आता असं, आता मेन आजच्या दिवसाचं काय, आता चाललोय अलिबागला. आपले NSC PUC झाली होती. जे आपले कंटिन्यू ब्लॉग बघतात ना त्यांना माहिती नसतील, कोणी बघितले ना आधीची सिरीज, स्टार्टिंगचे व्हिडिओ, तर सर्व स्टार्टपासून बघा. पूर्ण पहिल्या मी पूर्ण प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे पूर्ण ह्याची, नमस्कारम साऊथ इंडियाची आपली. तर आहे ना पूर्ण स्टार्टपासून व्हिडिओ बघा, पहिल्या व्हिडिओपासून, म्हणजे तुम्हाला सगळे लिंक लागेल. कारण डिसेंबरचा प्लॅन होता, त्याची सुट्टी सगळा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे तो पुढे टाकायला फायनली ते झालंय. एखाद्या गोष्टीचा आहे ना, म्हणजे जोपर्यंत कसं असतं, जोपर्यंत बोलावा येत नाही ना एखाद्या गोष्टी, तोपर्यंत माणूस जात नसतो, असं आहे. त्याच्यामुळे प्लॅन डिसेंबरचा होता, त्याची सुट्टीचा थोडा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे तो कॅन्सल केला होता. तर तो आता झालाय, चाललोय आम्ही, उद्या निघतोय. तर मेन गोष्ट काय माहितीये का, गाडीची आपली PUC राहिली ना, PUC काढून आणू. दोघांना 2 स्लीपर त्या घेतो. कारण स्लीपरचा फायदा काय होतो, कुठं गेलो थांबलो ना की ती घालून सगळीकडे फिरायला बरं पडतं. परत धुवायची, बॅगमध्ये टाकायची. कारण शूज घालून कंटिन्यू थोडं फिरणार आपण सगळीकडे, असं होतं. ती एक गोष्ट PUC. आणि गाडीचा वॉश करून आणायची, कारण उद्या आपण निघणार म्हणून. एवढ्याच गोष्टी बाकी आहेत. त्याच्यामुळे आता जातोय 2 तास 2-3 तासामध्ये ती सगळी कामं कंप्लीट करू. दुपारी घरी आलो की काही डेटा PC मधून कॉपी करून हार्ड डिस्कमध्ये घ्यायचा आहे. कारण ज्या व्हिडिओज लागणार आहेत लावायला त्या सगळ्या गोष्टी, आणि बाकीचं आहे ते सगळं सॉर्ट आउट करून बॅगमध्ये भरायचं. तर असं सगळं प्लॅन आहे. चलून निघूया, पहिले PUC गाडीची काढू आणि मग बाकीच्या गोष्टी करू, घरी येऊ. आणि मग तुम्हाला सगळं दाखवतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, त्याच्यामुळे सगळं प्रिपरेशन कसं आहे, काय नेतोय काय नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळते. चलो जाऊया. हिला पण धुवून येतो ना, राहूनच गेलं, कारण जाम गडबडत येते. हिला थोडी वॉश करून आणू प्रॉपर. हे बघा, हे सगळं सर्व शेअर, हे डाग बघितलं, हे सर्व्हिसिंग करून हे झालं ना की तेव्हा डाग पडतात. काय होतं माहिती आहे, नसलं ना की काय नसतं. आणि जेव्हा कुठं जायचं असेल काय असेल ना, त्यावेळेला जाम गडबड असते. एखादी सगळ्या गोष्टी भरपूर होतात, त्याच्यामुळं सगळी गडबड आहे. चलो टायरला आहेत ना हे ऑइलचे डाग बाग असले पडलेत, है ना. पूर्ण सगळं खराब झालंय. हे करू PUC थांबलोय, त्याला 5-10 मिनिटात येईल म्हणलं, होऊ द्या, करून घेतोय. कारण त्या दिवशी 2 ते 3 फेऱ्या झाल्या माझ्या तिकडे बायपासला, तरी पण झालं नाही काम. पूर्ण पॅक करून थोडी एवढे उडतंय ना बेकार. काल येताना मी मास्क नेलं नव्हतं, जाताना काही एवढं वाटलं नाही. रात्री येताना एवढं झालं ना की केसांच्या दुसरी झोळत होते, बेकार काम. हेल्मेट नव्हतं. तर उद्या कसा प्रॉपर गिअर मध्ये असलो ना मग काय प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे आता PUC करून घेऊया पहिली. बाबा 50 रुपयाची PUC, पण फाईन महागात पडते. PUCचं काम पण डन. आता वर्षावर बघायला नको 3 तारखेपर्यंत मार्चच्या. चल, ज्या कामासाठी आलो होतो एक काम डन झालं. आता मग जाऊन मार्केटमध्ये ना जे स्लीपर हवेत त्या घेऊ
आणि रिटर्न जाऊया. बाकी घरी सगळं प्रिपरेशनचं काम आहे, नाही गडबड होईल परत. चलो हे पण काम डन झालं. दोन्ही पण सेमच घेतल्या कारण त्यांच्याकडे कलर नव्हता. मी ठिका चलवून जाऊ दे, ते स्लिपरसाठी काही 4 वेळा डाऊन पॉईंट होत नाही, त्याच्यामुळं नुसते काय तेवढं पण घालायचे. त्याला काहीतरी मार्किंग करू तुझी वेगळे, कारण दोन्ही पण सेम नंबरच्या आणि सेमच पॅटर्न सेम कलर आहे असं. त्याच्यामुळे हे काम झालं. आता फक्त एक आहे ना, अजून एक आहे दाखवतो घेतल्यावर काय घेतोय ते. आणि आता जाऊया घरीच. बाकी सगळ्या गोष्टी आता आहे ना सॉर्ट आउट करू, कारण सगळी गडबड झालेली आहे मोठे. बाकी तर आता ऑल सेट आहे. जर झालेली होती कामं बाहेरची ती आता केली पेंडिंग वाली. बाकी निघूया आता. ना बाईक वॉश करतोय, कारण का बाकी तर मोस्ट ऑफ काम झाले. मेन पीओसी होती, चप्पल घेतली आणि बाईक वॉश करतो. म्हणजे बाहेरची कामं सगळी फिनिश झालीत. फक्त आता घरी गेलो ना की इकडे तिकडे ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या एका जागी करून सगळं लावत घेतोय आणि रात्री बॅग भरून टाकतो सगळी. कारण का उद्याच्याला काय सकाळी बॅग भरली लावली की निघालो. ज्या वरती म्हणजे गेअर्स वगैरे ते वरती काढून ठेवतोय. बाकीच्या बॅग मधल्या वस्तू सगळ्या सॉर्ट आउट करून तुम्हाला दाखवतो काय काय नेतोय ते, आणि मग बॅग मध्ये पॅक करून सगळं पॅक करून टाकतोय. बाईकला वॉश करून मागाशी लाईट गेली होती पण लाईट आली, वॉश करतोय आणि जाऊया. थोडासा कंटाळा आलाय पण आता भरून घेऊ. आणि काल पण उशीर झाला ना यायला, झोपायला पण टाइम झाला. तर एकदम चकाचक झाली ना गाडी. ह्याच्यावर डाग वगैरे जाम पडलेले एकदम ओके. आता परत त्या गाडीत आल्याशिवाय पाणी नाही लागणार. पेट्रोल पण आहे ना आताच फुल करून घेते. सकाळी थांबाल किती आलं येईल येईल अजून. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाईल. बस 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 हो ना, कॅश आहे. किती झालं? 800 आलं ना, होईल का 900? झालं बस. 2 रुपये. हो हो. गाडीची टाकी पण आहे ना आता फुल केली. म्हणजे कसं होतं सकाळी आता इथलं घरी गेलो ना ट्रिप 0 करतो. आता गाडी काही हिला काढणार नाही, त्याच्यामुळे आता इथून डायरेक्ट निघालो ना सगळं प्रॉपर कळेल. त्याच्यामुळे सकाळी थांबायला पण नको पेट्रोलला. नेमका आता हा भेटला, हा सरबत पितो. मग आता मला बरोबर नको थोडं. कारण गरमी एवढी वाढलाय ना हिशोबाच्या पलीकडे, त्याच्यामुळे फुल हिट लागणार आहे. मजा येईल. तुझं व्हिडिओ पाठव पोरांना. नको नको नाही पाठवणार. काय व्हिडिओ नाही पाठवणार पोरांना आपली. तेच हा तर हे बघा, ह्या इकडे हे गोप्रोचं सगळं आहे. बाकीचे इकडे औषध आणले ते आहे. नंतर ह्या आता मग चप्पल त्या हे माईक आहेत एक्स्ट्रा, अडॅप्टर एक्स्ट्रा आहे, हे एक्स्ट्रा. हे बॅग कालच्या डेटा कॉपी केला, ह्या सगळ्या साईड लावायच्या आहेत. हे इकडे सामान आहे, हेल्मेटचं हे सगळं लावायचं आहे. त्याच्यामुळं काम आहे ना भरपूर आहे. त्याला लाईट लावतो ना काळो काळो. तर काम आहे ना, काम भरपूर आहे. काय करतोय पहिलं सगळं एक लाईन इथं खाली काढतोय. खाली काढलं तुम्हाला बरं दाखवतो काय काय नाही तर काय काय भरतोय. कपडे पहिले हे जे माझं शूटवालं सामान आहे किंवा लॅपटॉप विपटॉप हे ते साईडला काढतो. काय चार्जिंग करायचं ते चार्जिंग करून घेतोय, ते तुम्हाला दाखवतो. मग कपडे काढतो, सगळ्या गोष्टी लावूया. ते हेल्मेटचं वायझर पण नवीन आणलेलं आहे, ते पण चेंज करायचं आहे. आणि हे व्हाईटवालं वायझर पण सोबत घेऊन जाऊ. जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा हे लावायचं, परत दिवसाला ते लावायचं. कारण ते वायझर एकदम मस्त आहे, डोळ्यांना अजिबात मला त्रास होत नाही. तर असं सगळं आहे. त्याच्यामुळं आहे ना डोक्यामध्ये घुमवून चालू आहे सगळं. कितीतरी गोष्टी आणण्यात बोललो काय मिसआउट राहिलं ना तर सगळा प्रॉब्लेम होईल परत. कारण जे ज्यासाठी आणलं त्या गोष्टी सगळ्या गेल्याच पाहिजेत ना. आणि मेन आपला लॅपटॉप आहे, सगळं शूट करून एडिट करणार पुढं त्याच्यावरच, असा विषय आहे. तर सगळे गोप्रोच्या बॅटऱ्या पण इकडे चार्ज होतात. 3 बॅटऱ्या तर आहेत, ही 4थी, त्याच्यामुळे प्रश्न नाही. 4 बॅटऱ्या इनफ होतात. आता हे एकदम मस्त चमकलं जबरदस्त. नुसते सगळे ह्याच्या गॅप मध्ये आहे ना धूळ पकडलेली पूर्ण सगळं, आणि त्याला पुसलत नव्हतं एकदम क्लीन मध्ये. तर एकदम मस्त झालं. हे झालं. हे वायझर पण बघा एकदम मस्त ना. थोडे पाण्याचे डाग दिसतात ना त्याला, जरा मारतो एकदम मुलं. ती झाली. ह्याच्यात ये भाई ही नवीन वाली वायझर आहे. ह्याला लावतो आणि मग तुम्हाला बघू दाखवतो कसं दिसतोय. आता चेक करा, मस्त झाला एकदम. तर हे वरचं कवर आहे ना ते उद्याच काढते, आता नाही काढत. सकाळी
एकदम प्रश्नच ना आता डोळ्यात त्रास ना अजिबात होतो याच्यामुळे सगळं घेऊन असं बसलोय जर आहे ना सगळं असं प्रॉपर लावू द्या मला प्रॉपर सगळं जरा हे ह्याच्यात मध्ये सगळ्या गोळ्या वगैरे आहेत आपल्या मेडिकलच्या त्या सगळ्या बॉक्स मध्ये प्रॉपर लावतो सगळं प्रॉपर लावतो ना अजून एक दोन कपडे वगैरे करून तिथे आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय निघतो काय नाही ते कारण ते सगळं कन्फ्युजिंग होतं नाही तर तिकडे अर्ध्या वस्तू तिकडे ती काढल्यात ना तरी मला असं वाटतं काहीतरी राहतंय का असं होतंय त्याच्यामुळे सगळं पहिले सॉर्ट आउट करू द्या मग दाखवतो तुम्हाला जवळपास आहेत ना 5:30 झालेत सगळं सामान रेडी आहे सगळं म्हणजे सगळं इकडचं जे आपलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील नंतर बाकीचे जे वरच्या वस्तू होते ना सगळ्या ज्या लागणार आहेत पंक्चर किट हे ते बाकीच्या वस्तू शूज आपले त्या सगळ्या गोष्टी इथे काढून ठेवतात फक्त कपडे आहेत ना आपले ते कपडेच फक्त भरायचे ठेवलेले आहेत पहिलं हे सगळं सॉर्ट आउट करतो ह्या अशा आहेत ना ह्याच्यामध्ये ही मोठीशी पिशवी आहेत ह्याच्यामध्ये आहेत ना जेवढं टाकता येईल तेवढं आतमध्ये टाकतो म्हणजे कसं ते सर्व एकच बनेल आणि मग कपडे काढून कपडे त्याच्यामध्ये भरतो तर असं सगळं आहे पहिले हे तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते मग कपडे भरूया आणि तुम्हाला रूट पण समजावतो परत एकदा प्रॉपर रूट मी व्हिडिओ मध्ये समजवलं नव्हतं फक्त शॉर्ट्स जी टाकली होती शॉर्ट्स मध्ये रूट सांगितला होता तुम्हाला रूट समजतो कसं कुठून कसं चाललंय ते आपण ओके तर पहिलं काय माहिती का पहिलं हे बघूया ना मग बाकीचं सांगतो तुम्हाला तर पहिले इथून बघा हे सगळं आपलं कोपऱ्याचं सामान आहे हा आपला जो मेन लागणार आहे तो ह्याचं सगळं त्याच्यानंतर हा आपला सेकंडरी मोबाईल कारण हा मॅप बिप यूज करतो थोडीशी पाण्याचं आहेत ह्याचा चार्जर ही चप्पल आहे चप्पल माझी पण आहे दादाची पण आहे कारण 2 घेतल्यात कारण कसं होतं जेव्हा दुसरं कुठे जातो सध्या दुसऱ्या कुठे आपण जातो ना जेव्हा थांबलो एका ठिकाणी की जेव्हा बाहेर पडतो ना त्यामध्ये शूज घालून पडलं का अर्थ नाही हे मग स्लीपर बरी पडतो मग ती एक घेतली नंतर हे आपले 2 माईक एक्स्ट्रा आहेत नंतर हा अडॅप्टर पण एक एक्स्ट्रा मागवलाय कारण का समजा स्पेअर मध्ये पाहिजे नंतर हा माउंट झाला म्हणजे मोबाईलला पहिला ट्रायपॉड मोबाईलचा इथे आपली हार्ड डिस्क बाकी सर्व त्याचे हे आहेत नंतर हा पण एक्स्ट्रा आहे हा आपला जुनावाला गोप्रो नंतर हे सर्व माउंट्स आहेत हा त्याचा माईक जुनाला गोप्रोचा आणि त्याची बॅटरी आणि इकडे पुढे आलो तर इथे सगळं आपलं मेडिसिन किट बिट सगळं आहे फर्स्ट किट आहे नंतर आपले बाकीच्या डॉक्टरकडल्या हे गोळ्या आहेत ह्याच्यात पण सेम नंतर साबण आणि ह्या बाकी सगळ्या अशा सगळं हा इथलं सेटअप आहे पाठी आलो ही आपली हायड्रेशन बॅग झाली हा आपली समोरची बॅग नंतर हे रोप्स इकडे आलो तर हा इथं पंक्चर किट ही पेट्रोल वगैरे काय लागलं तर त्याला होईल नंतर एक्सटेन्शन बोर्ड पण 3 4 6 पॉईंट टेन्शन नाही प्लस केबल एक एक्स्ट्रा होती पण घेऊन ठेवतोय आणि हा आपलं काय त्याला बोलतात हवा मारण्यासाठी आणि हे आपले शब्द पण फ्यूज आहेत एक्स्ट्रा फ्यूज नंतर पॅन्ट रायडिंग गिअर ग्लव्स हेल्मेटला गोप्रोचा माउंट लावलेला आहे हेल्मेटला मस्त चकाचक केलं नंतर हे शूज हे बघा आणि त्याच्यानंतर मोटूलचे चैन स्प्रे हे एक्स्ट्रा शूज घेतलेत बाहेर कुठे फिरायला जाऊ तेव्हा घालायला होतील फोटो सेशन करायला आणि ही आपली बॅग ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि ह्या म्हणजे ह्या नाही हे सगळे 1 2 3 अशा पॅन्ट हे बी मेन वस्तू ह्या सगळ्या बाहेर राहतील त्या बाहेर राहतील गोष्टी फक्त त्या छोट्या मोठ्या हे दिसताना कसं हे सगळं लांब आहे ना म्हणून असं हे वाटतंय पण ते सगळं ह्याच्या आतमध्ये जाईल आणि मेन हे पहिलं भरून घेतो आणि ह्याच्यानंतर सर्व कपडे जे घ्यायचे ते भरतो म्हणजे कसं पॅकिंग डन होईल कारण सकाळी आहे ना जवळपास 3 ते 4 वाजेमध्ये निघण्याचा प्लॅन आहे कारण जेवढं लवकरात लवकर निघू ना तेवढं जास्त लवकर अंतर भरपूर आहे असं सगळं आहे तुम्हाला रूट पण समजतो पहिले हे सगळं भरू द्या आणि व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला रूट समजतो कसं कुठून काय चाललं होते ओके इथून अलिबागवरून निघालो ना की उद्या आपला स्टे असणार आहे हॅम्पीमध्ये हॅम्पी एक्सप्लोर करून आपण इकडे गोकर्णकडे येणार मग इकडून हे मध्ये पण आहेत ना मेन स्पॉट फक्त मी टाकले ह्याच्यावर जे हायलाइट आहेत त्याच्या मध्ये पण स्पॉट आपल्या भरपूर आहेत बघण्याचे गोकर्णवरून इकडे मंगळूर करून आपण इकडे येणार म्हैसूरवरून आपण येणार उटी आणि नंतर कोइंबतूर येणार केरलामध्ये इकडे मुन्नार वगैरे हे सगळं फक्त मी जे मेन हायलाइट आहेत ना ते पण हायलाइट केलेत फक्त खाली कन्याकुमारी नंतर इथून जाणार धनुष्कोडीवरून जाणार तिरुपती बालाजीला फक्त तिकड्याचं काय होतं ते बघायला पाहिजे तिरुपती बालाजीवरून जाणार हैदराबाद आणि हैदराबादवरून घेणार घरी सगळा आहे ना असा रूट आहे तर कसं होतंय जे हायलाइट पॉइंट आहेत तेच दाखवलेत पण ऑन द स्पॉट भरपूर गोष्टी फिरण्यात आता कसं होतं सगळं प्लॅनिंग तर आपल्या हिशोबाने आपण केलेलं आहे फक्त ऑन द स्पॉट काय होतंय ते आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतील पण एवढा रूट आपण सगळा कव्हर कारण तुम्ही भारताचं जे आपल्या एंडिंगचं टोक आहे पूर्ण शेवटचं टोक खालचं ते आपलं सर्व कव्हर होणार आहे त्याच्यामुळे प्रॉपर असाच मॅप आहे बघा टोटल या टोकाच्या हिशोबाने असाच
फक्त हे इकडून हे या साईड आहे म्हणून नाही ते हे असं 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 सगळं कव्हरच आहे. ओके, तर चलो आता बाकीचं सगळं सॉर्ट आउट करून टाकलं बॅगमध्ये. आता पहिलं बॅगमध्ये सगळं भरतोय आणि कपडे काढूया आणि ते भरून टाकतोय. चलो, बॅग बघितली एकदम टॉप अँड टॉप फुल पूर्ण. आणि हे रे बघितलं कसं चमकतं प्रॉपर आहे ना, एकदम टॉप अँड टॉप भरलंय बॅग. त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. बाकी काय ह्याच्यात येईल एक्स्ट्रा असं पण मला नाही वाटत. सगळी गडबडच आहे. तर काय घेऊन सामान समजा तिथं काय कसं आणायचं मला कळत नाही. तर बघूया आणू कसं तरी छोटं मोठं काय वस्तू घेऊ येतात त्या. आणि घ्यायला तर लागणारच आहे, नाही तर गडबड होईल इकडं आल्यावर. कारण एवढी टॉप एकदम काय राहिलं येत नाही बॅगेत जागा. आई शपथ. करड, टी शर्ट, नंतर जीन्स, बाकीच्या वस्तू, नंतर आपला लॅपटॉप, हे ते सगळं आणि बाकी सगळा पसारा तिकडे सगळं सामान काढलेलं काय न्यायचं ते भरलं. तिकडे बाहेरचं पण झालं सगळं सॉर्ट आउट. बाकी बाहेरचं जे म्हणजे वरच्यावर रायडिंग जॅकेट हे ते बाहेर ठेवलंय. जे भरायचं होतं ते सगळं भरलंय. बाकी ऑल डन आहे. तुम्हाला रूट पण समजवला कसं आहे काय आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही आम्ही ज्या दिवशी राईडला निघणार आहोत म्हणजे 5 तारखेला तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब करा. तर ही पूर्ण सिरीज आपली सुरू झालेली आहे. उद्यापासून तर म्हणजे पुढल्या व्हिडिओपासून तुम्हाला एकदम भारी भारी कंटेंट बघायला भेटणार आहे. ओके, तर चलो इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.